Zee 24 तास एक पाऊल पुढे. बंद पडलेले बोर, तळाला गेलेल्या विहिरी, नळांना पाणीच येत नाही. नव्या पाणी पुरवठ्याची आश्वासनं केवळ तोंडीच. अशा स्थितीत जगायचं कसं असा प्रश्न. ज्यांना टँकरनं पाणी येत नाही त्यांच्या नशिबी विहिरीतून असं खराब पाणी, आणि त्यासाठी 2-2, 3-3 किलोमीटरची पायपीट. ह्या 2 वर्षांनी पाऊस नाही तर ही आमची एवढी अवस्था व्हायला लागली. आणखीन पुढच्या वर्षी नाहीच पाऊस पडला तर आम्ही काय करायचं? शेवटी कोरडाच मरायचं की आणखीन कुणाकडे जाऊन काही आशा माग करायची? काय वाटेल तेवढ्या विकास योजनेला कट लागला तरी चालेल, परंतु पैशाची कमतरता बिलकुल पडू दिली जाणार नाही असं राज्य सरकारने ठरवलंय. माननीय मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांनी ठरवलंय. पाणी घशापर्यंत येईपर्यंत, हातापर्यंत येईपर्यंत सुद्धा जर वाटप करायचं नियोजन नसेल तर यापेक्षा दुसरं दुर्दैवी कोणतं असू शकणार नाही. नियोजन अजिबात नाही. नियोजन पूर्णपणे ढेपाळलेलं आहे. पाणी येऊन सुद्धा लोकांना तुम्हाला पाणी देता येणार नाही, यापेक्षा दुसरं दुर्दैवी कोणतं असू शकणार आहे? पाऊस झाला नाही तेव्हाच ही स्थिती उद्भवणार हे माहीत होतं, पण नियोजनाचा अभाव. त्यामुळे हे संकट मानव निर्मित की निसर्ग निर्मित असाही प्रश्न. शहरातून बाहेर पडून जिल्ह्यातही हीच स्थिती. रस्त्यावरून जाताना लांब लांबपर्यंत दिसतायत त्या केवळ ओसाड जमिनी. कुठं ज्वारीचं बाटूक, मोसंबीच्या करपलेल्या बागा, पाण्याअभावी वाढ खुंटलेला कापूस. अंबड तालुक्यातल्या कर्जत जवळची हरिभाऊ कपाटेंची ही मोसंबीची बाग पाहिली की काळजात धस्स झाल्याशिवाय राहत नाही. मोठ्या जिद्दीनं गेल्या 7 वर्षांपासून उभी केलेली ही बाग अशी हातातून गेली आहे. 2 वर्ष टँकरनं पाणी दिलं. गेल्या वर्षी मुलीचं लग्न केलं. आता पैसे नाहीत. डोक्यावर कर्जाचा डोंगर. आताही पाणी नाहीच. त्यामुळे ही परिस्थिती. ज्या मोसंबीनं 1.5-2 लाख रुपये दिले असते त्या बागेची ही स्थिती. संपूर्ण कुटुंब उद्ध्वस्त झालंय आणि स्वप्नांचा चुराड आहे. त्यांच्या मुलाचं डॉक्टर होण्याचं स्वप्नही या दुष्काळानं हिरावून नेलं. डोक्यात आत्महत्येचे विचार येणार नाहीत तर काय होणार? आत्महत्या करायची वेळ आलेली आमच्यावर. आता करायचं काय? आता कुठं कोणाचे पाय धरावं, कोणाचे काय करावं, काही समजाना. आज माझे बाबा 50 रुपये ते 70 रुपये रोजानं लोकांचे काम करतात आणि 12 तास लोकांचे तिथे घासतात. 50 ते 70 रुपये मोबदला. एक आज फर्स्ट क्लास 1 क्लास अधिकारी पाहिला त्याला 70 रुपये तास असतो. अनेकांनी शेतातील मोसंबी ही अशी तोडून टाकली. दिवसाला 2-3 हजारांचा खर्च, जो पोटच्या पोरावरही करणार नाही असा खर्च ज्या मोसंबीवर केला त्याच मोसंबीवर कुऱ्हाड चालवण्याची वेळ यावी यासारखं दुर्दैव नाही. गेल्या 15 वर्षापासून आपल्या मुलांना सांभाळावं तशी ही बाग हरिभाऊंनी जोपासली होती, पण आज या बागेची ही अशी अवस्था झाली. आर्थिक परिस्थिती हालाकीची झाल्यामुळे हरिभाऊच्या दोन्ही मुलांना आज शिक्षण सोडून नोकरी स्वीकारावी लागली आणि निसर्गाने सोडलं आणि सरकारने फटकारलं तर काय अवस्था होते याचं हरिभाऊ हे या भागातलं एक उदाहरण आहे. आणि हरिभाऊ एकटेच नाहीत तर या भागामधल्या अनेक शेतकऱ्यांना हा निसर्गाचा असाच फटका सहन करावा लागला. जिल्ह्यात अशा 35,000 हेक्टरवरील सरासरी 10,000 हेक्टर मोसंबीच्या बागांचं नुकसान झालंय. सरकार दरबारी मिळणारी मदतही अपुरी आहे. काही शेतकरी यातही पदरचे पैसे टाकून मोसंबी जगवण्याचा प्रयत्न करतायत. त्यांच्यातला आशावाद अद्याप संपलेला नाही. मात्र व्यवस्थेबाबत शेतकऱ्यांमध्ये आहे तो केवळ संताप. कृषीप्रधान देशात पहिलं पाणी उद्योगाला दिलं जातं, नंतर शेतीला दिलं जातं. ही शोकांतिका आहे. कापसाचीही हीच अवस्था झाली आहे. ज्या शेतातून 12-12 क्विंटल कापूस काढला त्याच शेतातून 1 क्विंटल कापूस घेण्याची वेळ आली आहे. करायचं काय असा प्रश्न आहे. बरसात नाही यंदा यावर्षी, त्याच्यामुळे कपासच नाही झाली. चौकड असं चालू. जिल्ह्यात फिरताना ही अवस्था गावोगावी दिसते. गावात टँकरनं येणारं पाणीही अपुरं आहे. म्हाताऱ्या कोताऱ्यांना पाणी भरावं लागतंय. त्यांच्या डोळ्यातून पाणी येतंय, मात्र टँकरच्या तोट्यांमधून नाही. आता माग पण इतका नव्हता. कसं येईल लाडाला पाणी होतं तेव्हा शेंदून येत होते, पण आता यंदा गेले झालं ना कसं. शेतात काहीच नाही, रोजगार नाही. अशा अवस्थेत किती दिवस कसं जगायचं असा प्रश्न या शेतकऱ्यांपुढे. या दुष्काळानं शेतकऱ्यांची एक पिढीच मागे आणून ठेवली. यात रोहयोच्या कामांची मागणी गावोगावी वाढू लागली. भोकरदन तालुक्यात सोयगाव देवी हे संपूर्ण गावच रोहयोच्या कामावर लोटलंय. गावाची लोकसंख्या आहे 1000च्या घरात आणि मजुरांची संख्या आहे 600च्या घरात. याच गावातले हे शेतकरी आहेत नारायण राऊत. यांच्याकडे 8 एकर शेती आहे.
तसे गावातील श्रीमंत शेतकरी. पण दुष्काळानं या राजालाही रंक केले. नारायण राऊतांना पत्नीसह 145 रुपये रोजावर या ठिकाणी काम करावं लागतंय. महागाईच्या काळात हे 145 रुपये रोज परवडत नसल्याचं शेतकरी सांगतायत. महागाईत घरातल्या 4-5 जणांचं निभवायचं कसं असा प्रश्न त्यांच्या पुढे आहे. रोजगार हमी कामावरती 145 रुपयापेक्षा जास्त काम मिळत नसल्यामुळे एवढं ते परवडत नाही. त्याच्यामुळे शासनानं कमीत कमी एका माणसाला 300 रुपयाचं काम प्रति माणूस द्यायला पाहिजे. त्यामुळे गावागावातून स्थलांतर मोठ्या प्रमाणावर होत आहे. गावात घराघरांना कुलूप दिसत आहेत. रोजंदारासाठी अंबड, जालना परिसरातले 50% शेतकरी गाव सोडून शहरांकडे स्थलांतरित होत आहेत. मंठा तालुक्यातलं हे वाघोडा गाव. गावातल्या 95% तरुणांनी स्थलांतर केलंय. गावात उरलेत ते वृद्ध नागरिक आणि लहान मुलं. गावातील दुकानंही बंद पडली आहेत. उद्ध्वस्त गावाच्या उरल्या आहेत त्या ऐतिहासिक खुणा. आज इतकी बेकार परिस्थिती झाली की गावात कामधंदे काहीच नाही. गावातले इतके लोक म्हणजे जवळपास 40% लोक, अर्धे लोक बाहेर, काही पुण्याला गेले, काही नाशिकला गेले, काही मुंबईला गेले. ते लोक तिकडे आज बिगारी कामं करतात. गावामध्ये पाणी गेली तर नाहीच, पाण्याचा विषय तर राहिला नाही. इतकं बेकार परिस्थिती झाली. या गावामध्ये 1100 वस्तीपैकी सुमारे 300 लोक त्यांचे घर सोडून गेले. दुष्काळाने स्थलांतराची वेळ इथल्या नागरिकांवर आणली. ही सगळी परिस्थिती कोण बदलणार आणि ही सगळी मंडळी इथे कधी परतणार हा प्रश्न आहे. झी 24 तास, एक पाऊल पुढे.